राज्यात 29 महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे आणि त्यामध्ये पुण्याचा निकाल हा अगदी अपेक्षित होता असाच लागलेला आहे. पुण्यामध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. भाजपच्या विजयाला नेमकी फॅक्टर्स काय होते? भाजपने सुरुवातीपासूनच एक चांगली मोर्ची बांधणी केली होतीच, पण त्यासोबतच जशी निवडणूक लागली तशी भाजपने यंत्रणांना एक प्रकारे वेग दिला आणि त्या यंत्रणांनी दिलेला जो काही त्यांनी जे काही ग्राउंडवर काम केलं त्याचाच आज रिझल्ट पाहायला मिळतोय. या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. पुण्यातील भाजपच्या यशाचे 5 फॅक्टर आज आपण इथे आपल्या दर्शकांना सांगणार आहोत. यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत कायदे व माध्यम अभ्यासक विश्वनाथ गरुड सर. आपण विश्वनाथ गरुड सरांशी यावर चर्चा करणार आहोत. सर, आज पुण्यामध्ये भाजपचं जे यश दिसतंय, सुरुवातीला जी निवडणूक रंगवली जात होती, अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात उभी ठाकली होती, त्यांनी देखील जोरदार प्रचार केला होता. पण आज जो निकाल येतोय त्याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कुठेतरी कसरत करतायत आणि भाजपचं घवघवीत यश आले. तर काय सांगाल, ह्या यशाचे कारण काय, त्यांचे 5 फॅक्टर कोणते होते? नक्कीच अनिकेत, पहिलं फॅक्टर यामध्ये असा होता की जे भाजप हा केंद्रामध्ये सत्तेत आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 2014 पासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यानंतर राज्यातही भारतीय जनता पार्टीची सत्ता ही 2024च्या डिसेंबर पासून आहे. आणि दोन्ही ठिकाणी म्हणजे केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यासारखं कणखर खंबीर नेतृत्व सत्तेमध्ये आहे. हा झाला एक फॅक्टर. आणि ह्या दोघांच्या सोबतीने दोन्ही ठिकाणी सत्ता असल्यामुळे जे बेनिफिट मिळतात ते बेनिफिट निश्चितपणे भाजपला मिळालेले आहेत. म्हणजे त्यामध्ये आपण बघितलं असेल की प्रभाग रचनेवरनं विरोधकांनी बरेच आरोप केले होते. जेव्हा हे प्रभाग रचना पुणे महापालिकेची झाली त्यावरती मोठ्या प्रमाणात आक्षेप हरकती नोंदवण्यात आले होते. आणि त्यात विरोधकांचं म्हणणं असं होतं की हे सगळे जे प्रभाग आहेत हे भाजपचे उमेदवार निवडून यावेत यासाठी फेवरेबल केलेले हे सगळे प्रभाग आहेत. त्यामुळे हा फॅक्टर अगदी नाकारण्यासारखं पण नाहीये की प्रभाग रचना अशा पद्धतीने होती की ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे निवडून येऊ शकतील. आता सगळीकडे असं दिसतंय, असंच झालंय का? तर नाही. काही ठिकाणी त्यातूनही विरोधकांचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सुद्धा आलेले आहेत. पण मोठा जो यामध्ये अप्पर हँड जे म्हणतात ना, ते अप्पर हँड निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला यामध्ये मिळालेला आहे. आणि तो फॅक्टर ह्या निवडणुकीत महत्वाचा ठरलेला आहे. त्यासोबतच लाडकी बहीण सारखी योजना असेल किंवा 2024चं जे यश आहे ना, ते अगदी फार दिवस किंवा फार एक वर्षभराचाच कालावधी गेलेला आहे. आणि त्या वेळेपासून लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते असतात ते जे महिलांना जातात ते वेळच्या वेळी जात आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होईल असं काही प्रमाणात विरोधकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये काही त्यांना यश आलेलं नाही. कारण लाडकी बहीणचे हप्ते पण जात आहेत ह्या महिन्यात, म्हणजे निवडणुकीच्या अगोदर पुढच्या महिन्याचा हप्ता आगाऊ देण्यात यावा अशा पद्धतीने पण त्यांनी प्रयत्न करून बघितले, पण कोर्टाने त्याला मनाई केली, त्यामुळे तो काही शक्य झालेला नाही. त्यामुळे तो एक मुद्दा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीची जी संघटनात्मक बांधणी पुण्यामध्ये आहे ती खूप व्यवस्थितपणे तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे पन्ना प्रमुख ज्याला म्हणतात किंवा मतदारसंघाचे म्हणजे बूथ लेवलचे कार्यकर्ते किंवा आतमध्ये जेव्हा वोटिंग होतं त्या वोटिंगच्या वेळेचे आतमध्ये असलेले त्यांचे प्रतिनिधी, या सगळ्या गोष्टी अत्यंत सुनियोजित आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांचे ठरलेल्या असतात. त्यांची जी संघटनात्मक बांधणी खूप व्यवस्थित आहे. म्हणजे प्रचार हा केवळ जाहीर सभांमधून होत नाही, प्रचार हा केवळ सोशल मीडियातनं होत नाही, तर प्रचार हा घरोघरी तुम्ही पोहोचला पाहिजे. आता एका उमेदवारासाठी, कारण आपल्याला माहिती प्रभाग हा वॉर्डापेक्षा मोठा असतो, वॉर्ड हा तुलनेत लहान असतो, पण प्रभागाचं जर भौगोलिक रचना बघितली तर तो बऱ्यापैकी मोठा असतो. त्यामुळे ह्या सगळ्या भौगोलिक रचनेमध्ये प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणं हे आव्हान असतं. मग तिथं जरी उमेदवाराच्या पदयात्रा झाल्या असल्या तरी उमेदवारांचे कार्यकर्ते, उमेदवारांचे प्रतिनिधी हे तेथील त्यामुळे सोसायट्या असतील, वस्ती भाग असेल, इथं प्रत्येक ठिकाणी ती प्रतिनिधी पोहोचले, त्यांनी त्या कोण उमेदवार आहे, त्या उमेदवाराचं परिचय पत्रक काय आहे, मग त्या उमेदवाराचं वचननामा किंवा त्या उमेदवाराला तुमच्या प्रभागात काय त्याला नवीन करायचं आहे, त्याच्या योजना काय आहेत, हे अत्यंत सुनियोजितपणे त्यांनी घरोघरी पोहोचवलं. त्याचा फायदा मिळाला आणि संघटनात्मक बांधणी पण व्यवस्थित आहे. म्हणजे मतदार यादीवरती पण ते काम करतात की मतदार यादीमध्ये मॅक्झिमम लोकांनी मतदानाला आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला माहिती की मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा असते, ते मतदानासाठी बाहेर येत नाही, पण त्यासाठी त्यांना सांगणं की मतदान हे खूप महत्वाचं आहे आणि मतदान केलं पाहिजे, त्यांच्याकडनं मतदान करून घेणं, त्यासाठी त्यांना आवश्यक असणारे स्लिप्स देणं, त्यानंतर मतदान केंद्र जर का बदल झाला असेल तर मतदान केंद्रामध्ये नक्की बदल काय झाला हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं,
हा एक फॅक्टर सुद्धा मला असं वाटतं महत्वाचं ठरलेला आहे, जे विरोधकांकडे तसं दिसत नाही. हा एक फॅक्टर दुसरा नंबरचा आपल्याला म्हणता येईल. तिसऱ्यातली गोष्ट अशी आहे की पुण्याचा जर का तू विचार केला ना, तर पुण्यात काही गोष्टी आता दिसायला लागलेल्या आहेत. म्हणजे जो बदल असतो तो बदल दिसायला लागलेला आहे. आता दिसायला लागलाय म्हणजे कसं, तर मेट्रो तुम्हाला पुण्यात दिसतीये, त्यामुळे दिसतीये म्हणल्यावरती लोकांचा त्याच्यावर विश्वास नक्कीच बसतो. कारण असं असतं की आम्ही विकास करू, आम्ही विकास करू असं सांगून लोक विश्वास ठेवतील असं नाही. लोकांना तो विकास होतोय हे दिसायला लागलं पाहिजे. तर मेट्रो हा त्यांचा सर्वात मोठा भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ई बसेस, जे पुण्यातलं आपल्याला माहितीये की पीएमपीएलच्या बसेस या ठिकठिकाणी बंद पडल्याची दृश्य अजूनही दिसतात. असं नाही की ती दिसत नाहीत, पण त्या सोबतीने तुम्हाला ई बसेस किंवा इलेक्ट्रिक बसेस या तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेल्या आहेत आणि त्या दिसायला लागल्या आहेत. त्यामध्ये गर्दी असती, लोक त्याचा वापर करतायत. त्यानंतर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी म्हणजे मेट्रोला जोडून ई बसेस अशा पद्धतीने त्यांची जी रचना आहे ती आहे. त्यानंतर मेट्रोची तिसरी लाईन आता ह्या वर्षात ते म्हणतात आम्ही सुरू करतोय, की जी शिवाजीनगर ते हिंजवडी लाईन आहे, की ज्याचा मोठ्या प्रमाणात आयटीतले जे कर्मचारी आहेत त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार. त्यामुळं तो मुद्दा पण आहे. किंवा तुम्ही जर का म्हणले नदी सुधार योजना, आता नदी सुधार योजनेमध्ये अजून बरीचशी कामं व्हायची आहेत, पण नदी सुधार योजनेतले काही टप्प्यातली कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे येरवडा परिसरात तुम्ही जेव्हा फिरता तुम्हाला नदी सुधार योजनेतली काही कामं दिसायला लागतात. 24 तास पाणी पुरवठा हे त्यांचं आश्वासन होतं. अजून पूर्णपणे 24 तास पाणी पुरवठा मिळतोय का, तर नाही. पण त्या दृष्टीने काही रचना ते सुरू करतायत आणि हे आम्ही करू हे ते सांगतायत. त्यामुळे तो मुद्दा पण आहे की मग त्यांची जी काही कामं आहेत, सांगण्याची जी काही गोष्टी आहेत ती योग्य पद्धतीने, म्हणजे अगदी छोटी छोटी उदाहरण बघता येईल की त्यांनी काय केलं. तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जी शास्ती असती, म्हणजे जे महापालिकेचा कर भरत नाहीत, तर ते कर भरल्या नाही तर तुम्हाला त्याच्यावरती एक दंड भरावा लागतो. तर त्यांनी काय केलं की महापालिकेने निवडणुकीच्या अगोदर काही दिवस डिक्लेअर केले की बाबा तो दंड आम्ही माफ करू. म्हणजे आता हे दंड माफ, तुम्ही त्या निमित्ताने होतं असं की दंड माफ करण्यावर बरेच वाद झाले की दंड का माफ करताय तुम्ही. म्हणजे जे प्रामाणिकपणे कर भरते त्यांच्यावरती अन्याय आहे ना, कारण ते तुमचं कर प्रामाणिकपणे भरताय. आणि जे प्रामाणिकपणे कर भरत नाही त्यांना तुम्ही दंड आकारलाच पाहिजे, त्याशिवाय त्याला अर्थ नाही. पण त्यांनी ती योजना रेटून दिली की नाही नाही दंड माफ, 15 जानेवारी पर्यंत तुम्ही ते भरायचं तर तुमचा दंड माफ होईल. तेव्हा अनेकांनी त्याचा पण फायदा घेतला की त्यांचा दंड वाचला. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी त्या योग्य पद्धतीने तुमच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी ते त्याचा उपयोग होतो. अजून एक चौथा मुद्दा जो आहे तो असा आहे की निवडणुकीमध्ये कुठं आपण कमी आहोत हे ते व्यवस्थित समजून घेतात. म्हणजे त्यांनी तू बघितलं असेल तर गेल्या एक महिनाभरामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं त्यांच्याकडे आणि त्यातले मोठे मोठे नेते त्यांच्याकडे आले. म्हणजे सुरेंद्र पाठकाचं उदाहरण असेल, जशिका सुतारांचा मुलगा जो आहे त्याचं उदाहरण देता येईल. त्यामुळे ही मोठे लिडर्स आहेत आणि हे सगळे आज विजयाच्या दिशेने घोडदौड त्यांची आहे. तर काही प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व अजून तयारच झालेलं नाही आणि तिथे जे नेतृत्व म्हणजे जिंकून येण्याची कॅपॅसिटी असलेलं नेतृत्व. हा, तसा उमेदवार नाही की ज्याच्याकडे विनिंग जो उमेदवार आहे की तो जिंकू शकतो. त्याचं तिथं तेवढं नेटवर्क आहे, तिथे तेवढा संपर्क आहे, त्याचे तिथे कार्यकर्ते आहेत. ते मी ह्या जिथे त्यांना असं वाटतं ना की इथं आपण कमी पडतो, इथं आपल्याला आयात करावी लागेल, कोणाला तरी घ्यावं लागेल, तर तिथे त्यांनी त्या पद्धतीने निर्णय घेतले. या निर्णयांवरती पण त्यांच्यावरती टीका झाली की तुम्ही हे ह्या पद्धतीने इन्कमिंग करता, तुम्ही राष्ट्रवादीचीच लोक घेता किंवा काँग्रेसचीच लोक घेता आणि तिकडे असताना ते भ्रष्टाचारी असतात, इकडे आले की पवित्र होतात, मग तुमची गंगा आहे का भाजप, हे सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यांनी त्या गोष्टीकडं म्हणजे लक्ष न देता त्यांना म्हणजे त्यांचं गोल आहे ना खूप क्लिअर होतं की आपल्याला हे जिंकायचंच आहे महापालिका निवडणूक. आणि एकदा तुमचं गोल क्लिअर असलं की तुम्ही योग्य पद्धतीने त्याची रणनीती आखली की मग त्यासाठी तुम्हाला जे जे अवेलेबल अव्हेन्यूज आहेत किंवा जे जे अवेलेबल मार्ग आहेत ते सगळे मार्ग त्यांनी टॅप केले. त्यांनी कुठला मार्ग अनटॅप सोडला नाही की बाबा जाऊ दे, हे करायला नको, ते करायला नको. त्यांना जिथं जिथं वाटलं की हे मला करायला पाहिजे आणि हे केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. हा झाला चौथा मुद्दा. आणि पाचवा मुद्दा म्हणजे ही तशी निवडणूक एकतर्फी होती अनिकेत, म्हणजे त्यामध्ये विरोधक नव्हतेच. विरोधक कोण होतं म्हणजे म्हणजे विरोधक नावाला काँग्रेस आहे, नावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे, नावाला इतर पक्ष आहेत म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, पण एकूण प्रचाराच्या काळात यांचं काय दिसला विरोध, हा सर्वात मोठा भाग आहे. म्हणजे मग विरोधक इथं कोण ठरला तर अजित पवार यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, जो अजित पवार नेतृत्व करतात. आता अजित पवार हे त्यांच्यासोबत सत्तेत आहेत, म्हणजे महायुतीमध्ये राज्यात त्यांच्यासोबत सत्तेत आहेत. त्यामुळं त्यांनी एक प्रकारे हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण ती हवा विनिंग कॉम्बिनेशन मध्ये परावर्तित होऊ शकलेली नाही. म्हणजे त्यांनी म्हणजे लोकांना
त्यांनी आश्वासनं दिली की आपण मेट्रो फुकट करू, ह्या सगळ्या गोष्टी, पण ते काही चाललं नाही असं दिसते. कारण लोक आता हुशार झालेले आहेत, मतदार हुशार झालेला आहे. मतदाराला हे कळतं की बाबा अशा पद्धतीने इतकं फुकट देणं इतकं इझी नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती खुलासा पण केला होता की म्हणजे खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, इथपर्यंत त्यांनी त्या टीकेपर्यंत ते गेलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्याचा पण विचार करता काँग्रेसचा कुठलाही मोठा नेता पुण्यात त्यांनी सभा घेतली किंवा त्या सभेला खूप मोठा प्रतिसाद मिळाला असं झालं नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पुण्याकडे येऊन त्यांनी मोठ्यात मोठी सभा घेतली असं घडलं नाही. राज ठाकरे काही वेळ आले होते, पण त्यांची पण सभा अशी मोठी कुठलीच झाली नाही. ह्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 सभा घेतल्या, टॉक शो घेतला. अजित पवार इथे स्वतः ठाण मांडून बसले होते, जरी ते विरोधक आहेत, पण त्यांनी पण प्रयत्न भरपूर केले. पण याच्या तुलनेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं जे एक मोठ्या प्रमाणात ते अख्खा त्यांचं केडर उतरतं पूर्णपणे, म्हणजे त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उतरतो, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उतरतात, त्यांच्या म्हणजे समविचारी जे त्यांच्या संघटना आहेत त्या समविचारी संघटनेतल्या लोकांना ते ऍक्टिव्हेट करतात. असं सगळ्या गोष्टी ते जुळवून आणतात आणि जिंकायची जी एक अशी हे असते ना भावना, ती भावना घेऊनच ते लढायला उतरतात. जर का तशी भावना घेऊन लढायला उतरले तरच तुम्हाला निदान विजयाच्या दिशेने प्रवास करता येतो. आपल्याकडे असं झालं होतं की विरोधकांनी आधीच हार पत्करली होती, म्हणजे अनेकांची अशी स्थिती आहे की बाबा माझी सीट मी काढून देतो, बाकीचं मला माहित नाही. म्हणजे पक्षाचे शहराध्यक्ष बघितले असेल तर तू अनेक पक्षाचे शहराध्यक्ष पडलेले आहेत, म्हणजे ज्यांना जे स्वतः शहराचं नेतृत्व करतायत तेच पडलेले आहेत आज निवडणुकीमध्ये. ह्याचा अर्थ त्यांना तो जो लोकांची नाडी आहे, काय चाललंय लोकांचं हे समजलेलं नाहीये. तर त्यांना ते जिंकण्यात म्हणजे आपलं विजयामध्ये हे सगळं परावर्तित करणं राजकारण हे त्यांना जमलेलं नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पार्टीचं हे यश या सगळ्या गोष्टींचा हा परिपाक आहे. म्हणजे यातला कुठलाही फॅक्टर महत्वाचा होता, कुठला कमी महत्वाचा होता असं नाहीये. सगळे फॅक्टर्स त्यांच्या त्यांच्या जागी महत्वाचे होते. फक्त त्यांनी सगळ्या पद्धतीने प्रयत्न केले आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही याच पद्धतीने असते. ती याच पद्धतीने काम करतात. म्हणजे मी त्यांच्या निवडणुकांचं अनालिसिस अनेक वर्ष करतोय. लोकसभा असेल, विधानसभा असेल, ते ह्याच पद्धतीने उतरतात. म्हणजे आता हे महापालिका संपली की ते असं नाही की त्यांचं राजकारण संपलं, ते इलेक्शन मोड मध्येच असतात काय. त्यांचं पुढचं प्लॅनिंग सुरू होईल. आता सपोज राज्याच्या निवडणुका आहेत, म्हणजे आता पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील किंवा खाली तामिळनाडूची निवडणूक आहे, तर ते महाराष्ट्रातनं अनेक कार्यकर्ता तिकडे पाठवणार असतात. ते तिकडचं म्हणजे त्यांना तिथला आणि इलेक्शनचा अनुभव यावा, हे आपल्याला कळत नाही आणि हे गुपचूप पद्धतीने त्यांचं चालू असतं की तुम्ही तिथे जा, तिथे ही कामं करा. आणि होतं कसं की एखादं काम सांगितलं की त्यांची जी केडर आहे ती जाऊन ते काम करतं तेवढं, ते काही बाकी बोलत नाहीत, कोणाला काही नाही, ते प्रसिद्धीच्या मागं नसतात, ते काम करतात आणि परत येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. विरोधकांचं नसणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि विरोधक ऍक्च्युली असायला पाहिजे. पण आता ही जी महापालिकेत येईल त्यामध्ये विरोधक आहेत, पण त्यांचा आवाज किती असेल हा खरा प्रश्न आहे. नक्कीच सर, सरांनी जसं सांगितलं की भाजप ही कुठलीच निवडणूक हलक्यात घेत नाही. ते कायमच इलेक्शन मोड मध्ये असतात. पक्षवाढीकडे त्यांचा कल असतो किंवा ते त्याच्याकडे विशेष लक्ष देतात. इतर पक्षांचं बघायचं झालं तर काही पक्ष हे निवडणूक आले कीच ऍक्टिव्ह होतात आणि मग काही सभांमध्ये किंवा काही कार्यक्रमांमध्ये ते बिनधास्तपणे बोलतात की आम्ही 5 वर्षातून एकदाच जुगार खेळतो. म्हणजे हा जो माइंडसेट आहे हा खूप इथे मॅटर करतो. भाजप ही प्रत्येक निवडणूक हे सायंटिफिकली कशी होईल, प्रत्येक कार्यकर्त्याकडून कसं काम करून घेता येईल, प्रत्येक कार्यकर्त्याचा टास्क हा ठरलेला असतो आणि त्याचाच जो काही प्रत्यय आलाय तो निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसून येतो आणि आज पुण्यामध्ये आपल्याला तेच पाहायला मिळालं. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.